नागपूर हिंसाचार प्रकरणाच्या संदर्भातली एक अपडेट समोर येत आहे। आरोपींच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे। फहीम खान हमीद इंजिनियरच्या जामीन अर्जावर 1 एप्रिलला ही सुनावणी होणार आहे। नागपूर हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड असल्याचा आरोप असलेला फहीम खान आणि हमीद इंजिनियर या दोघांचीही जामीन अर्जावर 1 एप्रिलला सुनावणी होणार आहे। त्यामुळे आता कोर्ट कशा पद्धतीने निकाल देतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। नागपूर हिंसाचाराच्या प्रकरणात सर्वात महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। ज्ञानेश्वर पवार आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जातात, त्यांच्याकडून या बातमीच्या संदर्भातले अधिकची अपडेट घेऊया। ज्ञानेश्वर, 1 एप्रिलला आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे। अगदीच शुभम, आपण पाहायला गेलं तर सुरुवातीला फहीम खानचा जे आहे ते 2 दिवसापूर्वीच न्यायालयाने जे आहे ते 1 एप्रिलला सुनावणी पार पडायला सांगितलं होतं। मात्र यामधील अजून एक प्रमुख जो आरोपी आहे हमीद इंजिनियर यांनी देखील जे आहे ते जामीन मिळवण्यासाठी जे आहे ते अर्ज दिलेला होता आणि अर्जामध्ये त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून सांगण्यात आले होतं की या घटनेशी माझा काही संबंध नाही, कुठेतरी राजकीय षडयंत्रातून जे आहे ते मला यामध्ये अडकविला जात आहे असा दावा त्यांच्या वकिलाच्या माध्यमातून करण्यात आला। मात्र न्यायालयाने जे आहे ते आता सायबर पोलिसांचं यामध्ये काय नेमकं म्हणणं आहे जे ते विचारलेलं आहे। त्यामुळे जे आहे ते आता पुढील सुनावणी जी आहे ते 1 एप्रिलला पार पडणार आहे। सद्यस्थितीमध्ये जामीन जे आहे ते अद्याप त्याला मिळणार नाही, कारण की नागपूर हिंसाचाराच्या घटनामध्ये जे आहे ते फहीम खानच्या सोबतच हमीद इंजिनियर जो आहे तो समाज माध्यमात हिंसाचार घडू शकेल अशा पद्धतीचे काही कंटेंट ते शेअर केले, त्याचमुळे हिंसाचार घडला असा आरोप जो आहे त्यांच्यावरती आहे। आणि त्याच अनुषंगाने आज त्यांनी जे आहे ते न्यायालयामध्ये जामिनीसाठी अर्ज केलेला होता। मात्र न्यायालयाने जे आहे ते आता यावरील पुढील सुनावणी जी आहे ते 1 एप्रिलला पुढे ढकलली आहे। ठीक आहे ज्ञानेश्वर, महत्त्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।